जय श्रीराम सर्वांना. आता बघू शकता की आलो होतो हॉटेलवर. 2-3 दिवस झाला ब्लॉग येत नाही, तब्येत बरी नव्हती. सागर शेट आले होते, त्यांना मला लक्ष द्या दुधाकडे. मी त्यावर हॉटेल आवरतो. त्यावर हॉटेल आवरून झालं होतं माझं सर्व काही. बघू शकता दूध तापायला ठेवलं होतं आणि पाठीमागं पण सर्व काही आवरून ठेवलं होतं. तर काही ना काही गिऱ्हाईक चालू झालं होतं. नंतर चहा तो संपला, चहा बनवण्यासाठी टाकला होता आणि दिवसभर आज पावसाचं वातावरण होतं. पाहू शकता कंटिन्यू काही ना काही गिऱ्हाईक चालू होतं. केशव आणि त्याचे मित्रवर्ग आले होते, जिम पार्टनर आहेत ते, जे चहा पिण्यासाठी आले होते. तर बघू शकता चहा कसा घोटावा लागते. कंटिन्यू चहा घोटल्याशिवाय चहाला क्वालिटी येणार नाही. तुम्ही बघू शकता बाहेर पण कंटिन्यू वातावरण पावसाचं होतं मस्तपैकी. आणि चहा बघा किती कलर कसा आलेला आहे चहाला, कारण चहाला क्वालिटी दिल्याशिवाय तुम्हाला गिऱ्हाईक होणार नाही. तर चहा तयार झालेला होता. नंतर सागर शेट आणि माऊली आले होते, त्यांना चहा दिला, मस्तपैकी चहा बनवला होता. हे पाप भाई तर मोरे सरकार आले होते पाणी आपल्या टाकीमध्ये भरण्यासाठी. त्यांनी पाणी भरलेलं होतं, ते बघू शकता की बाहेर पाणी भरलं आणि ते निघून गेले. मग नानासाहेबांना म्हणलं काहीतरी आता गोड चारा तुम्ही. त्यांनी मस्तपैकी आपल्या सिटोमध्ये राजपुरीमध्ये सिटोमध्ये नेलं आणि गुलाबजाम चारले. तर संध्याकाळ झाली होती. पाहू शकता दूध पण सर्व संपलं होतं. 2 लिटर आणलं होतं. नंतर या भैया आणि आपले व्यापारी वर्ग पाठीमागं सर बसले होते, कॉफी घेतली होती त्यांनी. तर सर्व काय आवरलं आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं काम म्हणतात. नानासाहेब जास्त कधीच काम करत नाही, तर त्यांनी सर्व काही जो कोप आहे पुढचं आपण पुढं बनवलं होतं सगळं तोडलं होतं बघू शकता. तर हॉटेल आवरलं आणि घरी